श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. नमो भगवते वासुदेवाय. भजनरहित रामा सर्व ही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकत्यजुनी भावे कास तुझी धरावी. श्रीमद्भागवत महापुराणम एकादश स्कंध अथ सप्तदशोऽध्यायः. वर्णाश्रम धर्म निरूपण. उद्धव म्हणाला, हे कमलनयन श्रीकृष्णा, आपण पूर्वी वर्णाश्रमांचे आचार पाळणाऱ्या माणसांसाठी तसेच सर्वच माणसांसाठी तुमच्या भक्तीचे साधन म्हणून जो धर्म सांगितला होता त्या स्वधर्माचे अनुष्ठान कसे केल्याने माणसांना आपली भक्ती प्राप्त होईल ते मला आता सांगावे. हे प्रभो, महाबाहो माधवा, पूर्वी आपण हंसरूपाने ब्रह्मदेवांना परमधर्माचा उपदेश केला होता. हे रिपुदमना, पुष्कळ काळ निघून गेल्या कारणाने यावेळी पूर्वी सांगितलेला तो धर्म मृत्यूलोकातून जवळजवळ नाहीसा झाल्यासारखाच आहे. हे अच्युता, ब्रह्मदेवाच्या ज्या सभेतही वेदादिक कला मूर्तिमंत होऊन विराजमान असतात तेथेसुद्धा आपल्याखेरीज दुसरा कोणीही आपला हा धर्म तयार करणारा, तो सांगणारा व त्याचे रक्षण करणारा नाही. मग पृथ्वीवर कसा असेल? हे मधुसूदना, या धर्माचे प्रवर्तक, रक्षण करणारे आणि उपदेशक असे आपणच पृथ्वीवरून निघून गेल्यावर हा लुप्त धर्म कोण सांगेल? म्हणून सर्व धर्म जाणणाऱ्या हे प्रभो, आपली भक्ती प्राप्त करून देणारा हा धर्म ज्याला जसा आचरणे योग्य आहे तसा सांगावा. श्री शुका म्हणतात, आपल्या भक्त शिरोमणी उद्धवाने जेव्हा असा प्रश्न विचारला तेव्हा प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णांनी मनुष्यांच्या कल्याणासाठी त्यांना सनातन धर्मांचा उपदेश केला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे उद्धवा, तुझा हा धर्मविषयक प्रश्न सर्व वर्णांच्या व आश्रमांच्या माणसांना परमकल्याण स्वरूप अशा मोक्षाची प्राप्ती करून देणारा आहे. म्हणून मी तुला त्या धर्मांविषयी सांगतो, ऐक. या कल्पाच्या आरंभी सत्ययुगात सर्वांचा हंस नावाचा एकच वर्ण होता. त्यावेळी सर्वजण जन्मताच कृतकृत्य होते, म्हणून त्याचे नाव कृतयुग असेही आहे. त्यावेळी फक्त प्रणवच, ओंकार हा वेद होता आणि तपश्चर्या, पावित्र्य, दया व सत्य अशा 4 चरणांनी युक्त असा मीच बैलाचे रूप धारण केलेला धर्म होतो. त्यावेळचे निष्पाप आणि केवळ तप करणारे लोक शुद्ध अशा माझी उपासना करीत होते. हे उद्धवा, त्रेतायुगाच्या आरंभी माझ्या हृदयातून प्राणांच्या द्वारा ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद असे 3 वेद प्रगट झाले. त्यांपासून होता, अध्वर्यू व उद्गाता हे कर्मरूप 3 भेद असणाऱ्या यज्ञांच्या रूपाने मी प्रगट झालो. विराट पुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण, बाहूंपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शूद्रांची उत्पत्ती झाली. त्यांचा स्वधर्म हीच त्यांना ओळखण्याची खूण होती. विराट पुरुषरूप माझ्या जगनभागापासून गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्याश्रम, वक्षस्थळापासून वानप्रस्थाश्रम आणि डोक्यापासून संन्यासाश्रमाची उत्पत्ती झाली. या वर्ण आणि आश्रमांच्या माणसांचे स्वभावसुद्धा त्यांच्या जन्माच्या ठिकाणानुसारच उत्तम, मध्यम आणि अधम असे झाले. शम, दम, तपश्चर्या, पवित्रता, संतोष, क्षमाशीलता, सरळपणा, माझी भक्ती, दया आणि सत्य हे ब्राह्मण वर्णाचे स्वाभाविक धर्म होत. तेज, बल, धैर्य, वीरता, सहनशीलता, औदार्य, उद्योगशीलता, स्थिरता, ब्राह्मण भक्ती आणि ऐश्वर्य हे क्षत्रिय वर्णाचे स्वाभाविक धर्म होत.
आस्तिकता, दानशूरपणा, दंभ नसणे, ब्राह्मणांची सेवा करणे आणि धनसंचयाने संतुष्ट न होणे हे वैश्यवर्णाचे स्वाभाविक धर्म होत. ब्राह्मण गायी आणि देवतांची निष्कपट भावनेने सेवा करणे आणि त्यातून जे काही मिळेल त्यात संतुष्ट असणे हे शूद्रवर्णाचे स्वाभाविक धर्म होत. अपवित्रता, खोटे बोलणे, चोरी करणे, ईश्वर आणि परलोकाची फिकीर न करणे, खोटे नाटे भांडण करणे, काम, क्रोध, लोभ याच्या आहारी जाणे हे अंत्यजाचे स्वभाव होत. सर्व वर्णांसाठी सर्वसाधारण धर्म हेच आहेत की मन, वाणी आणि शरीराने कोणाचीही हिंसा न करणे, सत्यावर अढळ राहणे, चोरी न करणे, कामक्रोध लोभापासून दूर राहणे आणि प्राणीमात्रांचे कल्याण होईल तेच करणे. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनी गर्भाधान इत्यादी संस्कारांनी प्रारंभ करून क्रमाने यज्ञोपवीत संस्कार रूप दुसरा जन्म प्राप्त करून गुरुकुलात राहावे. तेथे इंद्रियांवर संयम ठेवून आचार्यांनी बोलावल्यावर वेदांचे अध्ययन करावे. मेखला, मृगचर्म, दंड, रुद्राक्षमाळ, यज्ञोपवीत आणि कमंडलू धारण करावे. डोक्यावर जटा ठेवाव्यात. दंतधावन आणि वस्त्रे धुणे या गोष्टी हौस म्हणून करू नयेत. रंगीत आसनावर बसू नये. आसनासाठी कुशा वगैरे घ्यावेत. स्नान, भोजन, हवन, जप आणि मलमूत्र त्याग करतेवेळी मौन पाळावे. काख आणि गुप्तेंद्रियांजवळील केश काढू नयेत. तसेच नखेही कधी काढू नयेत. पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे. स्वतः कधीही वीर्यपात करू नये. जर कधी वीर्यस्खलन झालेच तर पाण्याने स्नान करून प्राणायाम करून गायत्री मंत्राचा जप करावा. ब्रह्मचार्याने पावित्र्य पाळून एकाग्रतेने अग्नी, सूर्य, आचार्य, गायी, ब्राह्मण, गुरु, वृद्धजन आणि देवतांची उपासना करावी. तसेच सायंकाळी आणि प्रातःकाळी मौन धारण करून संध्योपासना व गायत्री मंत्राचा जप करावा. आचार्यांना माझेच स्वरूप मानावे. त्यांचा कधीही अपमान करू नये. त्यांना साधारण मनुष्य समजून त्यांच्याकडे दोषदृष्टीने पाहू नये. कारण गुरु सर्व देवमय आहेत. सकाळ संध्याकाळ भिक्षा मागून आणून ती गुरूंसमोर ठेवावी. तसेच इतरही गुरुदेवांना अर्पण करावे. त्यांची आज्ञा झाल्यावरच त्याचा उपयोग करावा. आचार्य कुठे जात असतील तर त्यांच्या मागे मागे चालावे. ते झोपल्यानंतर त्यांच्या जवळपास झोपावे. ते बसले असतील तर त्यांच्या आज्ञेची वाट पाहत हात जोडून जवळच उभे राहावे. अशा प्रकारे स्वतःकडे कमीपणा घेऊन शुश्रूषा करून आचार्यांचे आज्ञापालन करण्यात नेहमी तत्पर असावे. विद्याध्ययन संपेपर्यंत सर्व सुखोपभोगांपासून दूर राहून गुरुकुलात अशा प्रकारे वागत राहावे आणि ब्रह्मचर्य व्रत कधीही खंडित होऊ देऊ नये. ब्रह्मचार्याची वेदांच्या निवासस्थानी ब्रह्मलोकात जाण्याची इच्छा असेल तर त्यांनी जन्मभर नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळून वेदांचे अध्ययन करण्यासाठीच आपले संपूर्ण जीवन आचार्यांच्या सेवेमध्ये समर्पित करावे. असा ब्रह्मचारी खरोखर ब्रह्मतेजाने संपन्न होतो आणि त्याची सर्व पापे नष्ट होतात. त्याने अग्नी, गुरु, आपले शरीर आणि सर्व प्राण्यांचे ठाई मज परमात्म्याची उपासना करावी. सर्वत्र एकच परमात्मा आहे असा भाव ठेवावा. ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्याशांनी स्त्रीकडे पाहणे, तिला स्पर्श करणे, तिच्याशी बोलणे किंवा थट्टा मस्करी करणे इत्यादींपासून लांब राहावे. मैथून करणाऱ्या प्राण्यांकडे पाहू नये. प्रिय उद्धवा, शुचिता, आचमन, स्नान, संध्योपासना, सरळपणा, तीर्थसेवन, जप, सर्व प्राण्यांच्या ठाई मलाच पाहणे, मन, वाणी तसेच शरीराचा संयम हे नियम सर्व अष्टमांनाच लागू आहेत. अस्पृश्यांना न शिवणे, अभक्ष्य वस्तू न खाणे व ज्यांच्याशी बोलू नये त्यांच्याशी न बोलणे हे नियमसुद्धा या सर्वांसाठी आहेत. नैष्ठिक ब्रह्मचारी माणसाने या नियमांचे पालन केल्याने तो अग्नीसारखा तेजस्वी होतो. तीव्र तपश्चर्येमुळे त्याच्या वासना भस्म होऊन जातात
अंतःकरण शुद्ध होते आणि तो माझा भक्त होतो. प्रिय उद्धवा, ब्रह्मचारी जर गृहस्थाश्रमात प्रवेश करू इच्छित असेल तर त्याने विधीपूर्वक वेदाध्ययन संपवून गुरूंना दक्षिणा द्यावी आणि त्यांची अनुमती घेऊन समावर्तन संस्कार करावा. त्यानंतर ब्रह्मचार्याने गृहस्थाश्रमात किंवा वानप्रस्थाश्रमात प्रवेश करावा. तो ब्राह्मण असेल तर संन्याससुद्धा घेऊ शकतो किंवा क्रमाने एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात प्रवेश करावा. मतपरायण भक्तांनी याहून वेगळ्या प्रकारे वागू नये. गृहस्थाश्रमाचा स्वीकार करू इच्छिणाऱ्याने आपल्याला अनुरूप व उत्तम लक्षणांनी संपन्न अशा कुलीन कन्येशी विवाह करावा. ती वयाने लहान व आपल्याच वर्णाची असावी. अन्य वर्णाची कन्या करावयाची असल्यास आपल्याहून खालच्या वर्णाची वरावी. यज्ञयाग, अध्ययन आणि दान करण्याचा अधिकार सर्व द्विजांना आहे, परंतु दान घेणे, अध्यापन करणे आणि यज्ञाचे पौरोहित्य करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. दान घेण्यामुळे तपश्चर्या, तेज आणि यश यांचा ऱ्हास होतो असे वाटले तर ब्राह्मणाने अध्यापन आणि यज्ञ करविणे याद्वारेच आपला उदरनिर्वाह करावा.